तुझे जे आम्ही केलेले आहेत आजवर इव्हेंट्स मध्ये, दॅट इज फॉर शुअर की आम्हाला इंडस्ट्रीमध्ये येताना सई सई येणार म्हटल्यावरती आम्ही नेहमी विचार करतो, ओके सई काय घालणार आहे, यु नो, इट हॅज टू बी देअर बिकॉज ऑनेस्टली. तर हा सगळा फॅशन सेन्स तुझ्या इनबिल्ट आहे की? आय थिंक आय एम ब्लेस्ड गुड फॅशन सेन्स, कारण माझे आई आणि वडील दोघी त्यांना खूप नीटनेटकं कसं राहायचं किंवा कुठल्या कलर वरती काय चांगलं दिसत, कलर कोऑर्डिनेशन हे आय एम ब्लेस्ड विथ इट. आणि माझी टेस्ट माझ्या आईकडून येते. त्यामुळे मी असं म्हणेन की आय एम ब्लेस्ड विथ दॅट सेन्स. आणि मला हे ऐकून प्रचंड बरं वाटलंय. आणि केलेल्या आजवर खर्च केलेल्या पैशांचं आणि ह्याचं मला खूप आज फळ मिळालंय की यू गाईज वेट सी व्हॉट इज शी गोना वेअर. आय मस्ट ऍड टू व्हॉट सेज की बेस्ट आहे वगैरे हा तिचा मोठेपण आहे, पण आय थिंक सई जितकी मेहनत कामावर करते ना, तितकी मेहनत इन द राईट सेन्स ऑफ द टर्म तिच्या दिसण्यावर करते. आणि बाय दिसणं आय डोंट मीन की फक्त फिल्म मध्ये दिसणं, ते सगळेच करतात. पण कुठलाही किती छोट्यातला छोटा असेल किंवा मोठ्यातला मोठा इव्हेंट असेल तर सईचं प्लॅनिंग असतं की मी हे घालणार आहे, मग मी ह्याच्याबरोबर हे बूट घालणार, जे फार गरजेचं आहे. कारण आपण सगळेच आम्ही सगळे सईकडनं शिकतोय की आपण सगळे शेवटी व्हिज्युअल माध्यमात काम करतो. त्यामुळे चांगलं दिसणं इज अ प्री रेक्विजिट. पर्यायच नाही, चांगलं दिसलंच पाहिजे. आणि ते सई सातत्याने करते, त्याच्यासाठी ती मेहनत घेते, त्याच्यासाठी ती लवकर उठते, वेळ काढते. आणि आय थिंक दॅट इज एक्स्ट्रीमली कमेंडेबल. कारण एकतर खूप लोकांकडे फॅशन सेन्स नसतो, काही लोकांकडे ज्यांच्याकडे असेल ते तो अप्लाय करत नाही, आणि जे लोक अप्लाय करतात ते त्याच्यात सातत्य ठेवत नाही. मला असं वाटतं की सई ह्या तिन्ही गोष्टी खूप कन्सिस्टंटली करते. सेन्स असणं, तो अप्लाय करणं आणि तो अप्लाय करण्यात सातत्य ठेवणं. अँड दॅट इज वाय आय थिंक शी इज बिकम द लीडिंग स्टाईल आयकन ऑफ द इंडस्ट्री.